असं आहे की वडर समाज हा गोटे फोडून आपल्या जीवनाचा उदरनिर्वाह करतो। अत्यंत मेहनती समाज आहे आणि वडर वस्ती इथे मोठ्या प्रमाणात हजारो वडर लोक इथे राहतात। वारंवार वडर लोकांची मागणी होती आमच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवेशद्वार असलं पाहिजे आणि अनेक वर्षापासून त्या प्रवेशद्वाराचा विशिष्ट काही लोक विरोध करत होते। त्या सगळ्या विरोधाला मोडून या ठिकाणी वडर समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी प्रवेशद्वाराचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे। या वडर समाजाच्या नावाने प्रवेशद्वाराचं आज काम सुरू केलेलं आहे आणि मला असं वाटते एखाद्या वस्तीमध्ये ज्या लोकांचं आयुष्य जाते त्या सगळ्या बुजुर्ग लोकांचं, महिलांचं, युवकांची सातत्याची मागणी होती की आमच्या समाजाचं एक प्रवेशद्वार असलं पाहिजे आणि मी सगळ्या समाजासाठी अनेक प्रवेशद्वार बांधून दिले। तर माझा नैतिक जबाबदारी आहे की ती वडर समाजाला सुद्धा न्याय दिला पाहिजे। म्हणून काही लोकांच्या विरोधासाठी ते गेट थांबवणं, काम थांबवणं हे कदापि होणार नाही। वडर समाजाचा प्रवेशद्वार इथे होणार, त्याचं काम सुरू केलेलं आहे, त्यामुळे त्याचं उद्घाटन केलेलं आहे। काही इथे मस्ती करणारे काही लोक होते, त्यांना पोलिसांनी बरोबर त्यांना जागा दाखवलेली आहे। काही जास्त मस्ती करतील तर आम्ही सुद्धा त्याला जागा दाखवून देऊ। म्हणून या ठिकाणी जे काम भूमिपूजन झालं आहे ते काम होणार आहे, कोणी जास्त मस्ती करायची गरज नाही। दुसरी गोष्ट 5 तारखेला मराठी भाषा या संदर्भात उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे जे एकत्र येत आहे, मला असं वाटते की मराठी प्रायमरी शाळेमध्ये सुद्धा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मी सुद्धा मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहे, मी स्वतः मराठी आहे। तर मला असं वाटते की मराठी माणसाविषयी जे आता प्रेम येत आहे, आता जो प्रेमाचा उदो पाऊस पडत आहे, मराठी प्रत्येक माणूस सक्षम आहे, आपल्या न्यायासाठी सक्षम आहे, हक्कासाठी सक्षम आहे। पण कुठंतरी राजकीय खेळी मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना वाटते की आमचा झेंडा फडकला पाहिजे म्हणून पुन्हा जे काँग्रेससोबत गेले भाजपला सोडून, ज्यांनी बाळासाहेबांच्या सगळे विचार बाजूला ठेवून काँग्रेसच्या पदरामध्ये बसून काम केलं, ते आज महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून मराठीचा मुद्दा पुढे घेऊन येत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मला आठवते महानगरपालिकेच्या मराठी मीडियमच्या जेवढ्या शाळा आहे, जिल्हा परिषदच्या जेवढ्या मराठी मीडियमच्या शाळा आहे, त्याला सगळ्यात जास्त निधी हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे की मराठी शाळा मजबूत करा, मराठी विद्यार्थी ते शिकले पाहिजे, मराठी विद्यार्थी हा मराठी शाळेमध्ये घडला पाहिजे। म्हणून मला असते ही जी नौटंकी आहे हे कुठेतरी थांबली पाहिजे। मराठी माणसासोबत प्रत्येक व्यक्ती उभा आहे, मराठी ही सक्तीनं महाराष्ट्रामध्ये राबवली पाहिजे, हे देवेंद्र फडणवीसांचा GR आहे। आणि मी सुद्धा सांगतो की मराठीच्या प्रत्येक मुद्द्यावर एक मराठी माणूस म्हणून नेहमी सोबत आहे। मराठीचा विषय हा सक्तीने महाराष्ट्रामध्ये असला पाहिजे, याला पूर्ण माझा पाठिंबा आहे आणि मराठीचा विरोध कोणी करत नाही आहे। फक्त मला असं वाटते हा 5 तारखेचा मोर्चा जो आहे हा मतदारांना दिशाभूल करण्यासाठी, कुठंतरी महानगरपालिकेच्या इलेक्शनचं मतं जमा करण्यासाठी हा मोर्चा आहे। माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे, जेव्हा तुम्ही भाजपसोबत एकत्र मिळून लढले तेव्हा तुम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन लढले आणि मुख्यमंत्री बनासाठी काँग्रेसच्या दरबारामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं तिथं सलेंडर झाले, नतमस्तक केलं तुम्ही 10 जनपदला, तो दिवस विसरू नका। तुम्ही अशा प्रकारचे अनेक कृत्य करतात, तो कृत्य 5 तारखेला सुद्धा तुम्ही करणार। अनेकदा म्हटलं की अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील, दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटीलांनी वक्तव्य केलं की दोघांमध्ये आय लव्ह यू आहेत, अजित पवार आणि शरद पवार दोन्ही राष्ट्रवादी। बिलकुल, मी आपल्याला सांगतो येणाऱ्या काळामध्ये शरद पवार साहेब असू द्या की आपले अजितदादा पवार असू द्या की आदरणीय सुप्रियाताई सुळे असू द्या, हे केंद्रीय लेवलवर सगळे एकत्र झालेले आहे। लवकरच तुम्हाला दिसेल की पवार साहेब हे अजितदादासोबत जातील, सुप्रियाताई केंद्रामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये मंत्री बनतील आणि केंद्राला पूर्ण ताकदीनं मोदीजींचं काम पाहून सुप्रियाताईसुद्धा पाठिंबा देतील, पवार साहेबसुद्धा पाठिंबा देतील। ज्या पद्धतीनं पेलगाममध्ये झालं आणि ज्या ताकदीनं देशाच्या पंतप्रधानांनी त्या ताकदीनं जबाब दिला, याच्यावर खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी सुद्धा मोदीजींचं कौतुक केलेलं आहे, सुप्रियाताईंनी कौतुक केलेलं आहे
आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे दोघे केंद्रामध्ये दिसतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.